ते फक्त म्हणताय पितो पितो पितो. नमस्कार मित्रांनो, मजेत ना? आम्ही पण मजेत. मित्रांनो हे बघा, हे नीरा आहे ना, हे पंढरपूरला जेव्हा पालखी जाते ते इथे विसावा असतो मित्रांनो. विसावा करतात इथे विसावा असतो मित्रांनो. हे बघा नीरा, हे बघा नीरा आहे नदी किनारी मित्रांनो. हा ब्रिज आहे ना, या ब्रिजच्या अलीकडं पुणे जिल्हा आहे आणि त्या ब्रिजच्या पलीकडं लाल लाईट दिसते ना, तिकडे सातारा जिल्हा चालू होतं मित्रांनो. हे बघा, हे बाबा आहे ना, बाबा इथं बसले होते रडत, तर त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढून दिलं मित्रांनो. बाबा, तुमच्या मुलाचं नाव काय हो? सुट्टी. तुम्हाला घराबाहेर काढलं का त्यांनी? का बरं काढलं? तो गुराचं खायला गायचं खायला आणायला पाहिजे होता म्हटला. हां. म्हटलं मला मजूर होत नाही, माझं वय झाले, मजूर होत नाही आता. गाडी होती या चिखलात गाडी होती, चिखलात गाडी फिरती या. म्हटलं मी जमत नाही, कॅम्पो आहे माझा. तर म्हटलं मला जुळत नाही ही. तर त्यांनी निघ म्हणला, निघ त्याचा हातपाय जोडील. काय म्हणला? निघ हातपाय तोडील. हो, असा बोलला तू. आणि मी सकाळी गाठ्यात झोपलो मी तर ते बहिणी कारण का पोरगं मारतं मला माहिती. साहेब मला प्यायची सवय ठीक आहे, मी एवढा बी नाही, मी चांगला माणूस आहे. एवढं कमवून ठेवले, बंगला गाडी कुठं जेव्हा आहे, एवढं कमवून ठेवलं मी त्याला. शाळा शिकवली एवढी मोठी, MSW केलं मी त्याला. MSW केलं मी त्याला. साहेब काय चुकलं हो माझं? काहीच नाही. साहेब, मुलीचं लग्न 1 नंबरमध्ये केले. 70 रुपयाचा दारू घातलाय मी कष्टानी. माझ्या आईबाबाचं काय नव्हतं, शून्याचे विश्वास घर केले. आज पोरगा म्हणतोय मी घेतलं त्याचा हातपाय जोडील. चांगलं गाव साहेब? चुकीचं आहे एकदम. होय चुकीचं साहेब, मला सांगा ना, मी काय गुन्हा केलाय? पण तंबाखूला 10 रुपये मागत नाही मी. तंबाखू खायला 10 रुपये मागत नाही मी. काय गुन्हा आहे माझा? हे बघा मित्रांनो, मुलं असे करतात मित्रांनो. त्यांच्या मुलांनी त्यांना घराबाहेर काढून दिलं मित्रांनो. तर माझी या नवीन पिढीला विनंती आहे की आईबापाचा सांभाळ करा, त्यांना सांभाळा, असं चुकीचं वागू नका. त्यांचे शेवटचे दिवस आहे, त्यांची सेवा करा, तरच पुढे जाऊन तुमचं चांगलं होईल. नाही तर तुमचं चांगलं होणार नाही मित्रांनो.